मी आता असं आहे आमच्या गोठणे गावात, वाडी असा गोठणे सडेवाडी. गेल्या वर्षी आम्ही या ठिकाणी 10 काजूची झाडं लावलेली आणि त्या 10 काजूंच्या झाडांच्या सुरक्षितेसाठी गडगो घातलेलो असा शिनेली. आणि 10 काजूंची झाडं लावून बरीचशी जागा मोकळी दिसत होती, म्हणून आपल्या आज ती झाडं लावची असत. वेगवेगळ्या प्रकारची झाडं असत. काही झाडं आम्ही तोडतो जे की धोकादायक असतात. भविष्यात होणारा नुकसान टाळण्यासाठी आम्ही काही झाडं तोडतो, पण पहिल्या पावसाबरोबर आम्ही बरीचशी झाडं लावतो. वृक्षतोडीबरोबर वृक्ष लागवड करणं ही काळाची गरज असा आणि पहिल्या पावसाबरोबर आम्ही बरीचशी झाडं लावतो. आता खड्डे वगैरे मारून झालेले असत, तर घोटभर वाईट चाय पिऊया, त्याच्यानंतर झाडं लावूया. बघूया कसली कसली झाडं होती. वेगवेगळ्या प्रकारची झाडं आणलेली असत. तर आता लावूया, घोटभर चाय पिऊया आणि त्याच्यानंतर झाडं लावूया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि एक लाईक नक्कीच करा आणि आशीर्वाद चांगलं देवा. धन्यवाद. चाय नाश्ता करून येलो असो, पण तत्पूर्वी आम्ही इकडे खड्डे मारलं असो. 1 बाय 1 खड्डे असत सगळे. आणि गेल्या वर्षी ही आम्ही काजूची झाडं लावलेली, त्याच्यातच परत आता झाडं लावची असत. बरीच खड्डे मारून घेतलेले असत. आता झाडं लावूया. नमस्कार, मी श्रेया संजय परब. आमच्या घराच्या समोर ही जागा आहे. इथे आज आम्ही काजूची, आंब्याची, गुलमोहर, रातांबा, पेरू, चिकू अशी झाडं लावत आहोत. आणि हे सगळं लावण्याचं काम दादा करतायत, महादेव दादा करतायत. दरवर्षी मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही झाडं लावतो, पण यंदा पाऊस आला नाही म्हणून आम्ही जून महिन्यात आलो आहे. आणि ह्या वर्षी आम्ही जी झाडं लावतो आहे ती जास्त प्रमाणात लावतो आहे. आणि ह्याचं सगळं श्रेय महादेव दादांना जातं आहे, कारण ते ज्या पद्धतीने आम्हाला नेहमी मार्गदर्शन करतात ते योग्य असतं. आणि ते जी सांगतात झाडं तीच आम्ही घेऊन येतो आणि ते त्यांच्या पद्धतीने जिथे त्यांना जी झाडं लावायची आहेत ती लावतात. आणि ह्यापुढेही मी महादेव दादांना असंच सांगेन की जेव्हा जेव्हा आम्हाला झाडं लावायची असतील तेव्हा तुम्ही नक्की यायचं आणि आमची ही बाग तुम्ही अगदी फुलवायची आहे. धन्यवाद. चला झाडा लावून घ्यावा आता. हां, हे केशरचा आंब्याचा झाड असा. झाला माती शाबास. हां, झाडा म्हणा लावतोय मी. सगळी जगान दे, दारान दे आणि ते आंबे खाऊसाठी आम्ही जगान दे. हा, बस 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 बस. चला चला, ह्या इकडे केशरचा झाड लावलेला असा, केशर आंबो असा. सोनपरीचं हे हापूस ह्याच्यापैकी कलमाची जात आहे ही. हा, बस बस. चला, रत्नाचं कलमाचं झाड आहे. आंब्याची ती एक प्रजाती आहे. हे आम्रपालीचं झाड आहे आणि हे आता आम्ही लावतोय. शाबास. आणि हे लावतो म्हणा हे चांगला जगान दे, दारान दे, एका आंबे दारान दे. हे तोतापुरी आंब्याचं झाड आहे. हां, हे आता इथे लावलेलं आहे. सोडा थोडा, थोडीशी माती घाला. बस. चला, वेंगुर्ला 7 नंबर. हे झाड वेलची केळीचं आहे. हां, हे आता हे इकडे एक केळीचं झाड लावलेलं असं. केळीचं झाड लावलंय. हां, केळीचं झाड लावतो असं त्याला केळी दारान दे मस्त आहे की. हे पेरूचं झाड आहे आणि याला एक छोटासा पेरू पण पेरू आलाय. धरलेला आहे त्याला. बस बस. मग नंतर त्यांना आम्ही व्यवस्थित घेतो. ह्या इकडे काय असा जांभळाचं झाड. ह्या इकडे जांभूळ असा. जांभूळ पिकल्या झाडाखाली. ह्या जांभळाचं झाड असा. बस, गवत जास्त टाकू नकोस. हे जांभळाचं झाड आहे. हे आता आम्ही इथे लावलेलं आहे. लावलेलं आहे. ह्याला जांभळं धरू दे मस्त आहे की. बस. हे शेवग्याचं झाड आहे. शेवग्याचं झाड आहे. एका शेंगा धरा दे भरपूर. हा आमच्या देवाऱ्यातला नारळ आहे आणि तो मी आता इथे लावणार आहे. शाबास. नारळाचं झाड म्हणा आता मोठा होऊन दे म्हणजे का भरपूर नारळ धरा दे. बस बस, नंतर घेता होते का आम्ही. ही पण ती वेलची केळीचा. ओके, बस. आणि ह्या इकडे मोठा नारळाचा झाड आहे. ह्या पण मुंबईसूनच आणला. ह्या पण मुंबईसूनच आणलेला असा गॅलरीतला. ह्या एक नारळाचं झाड असा. टाका माती, मग त्यांना घेतो सरळ करून आम्ही. बस बस बस. ह्या एक रत्नांब्याचा झाड असा. कोकम रातांब्याचं झाड आहे. आणि मस्त एक कोकम सरबत खाऊ गावामध्ये. आणि ह्या इकडे असा गुलमोहर, एक शोभिवंत झाड म्हणू असा.
शाबास. ह्याचं सगळं श्रेय महादेव दादांना जातं आणि आम्ही त्यांचे मनापासून आभारी आहोत. आभारी आहोत. धन्यवाद. झाडे लावा, झाडे जगवा. झाडे लावा, झाडे झाडे जगवा. जगवा. धन्यवाद. झाड लावताना चांगला असा दाबू गई सगळी माती ना. माती लावावी लागते. सगळी माती चांगली अशी 2 पायानी अशी चेपायची आणि असा वळम्यात धरायचा ना. सरळ एकदम वळम्यात. नंतर त्या खायता जाऊ दे आणि एका बरोबर एक काठी लावलेली असा वाऱ्यानं हाला नाही म्हणून हिला वळम्यात ना. चांगला असा दाबून झाड लावायचा आणि आजूबाजूची माती सगळी अशी खापावून घालायची जेणेकरून रान येता कामा नये. आणि परत असा उंच करायचा म्हणजे पाणी पण आतमध्ये असा मुळात जास्त राहता नाही. पाणी सगळा निचरान जाऊ काय. झाडा सगळी आता आम्ही लावून घेऊया. तर ह्या नारळाचं झाड आता आम्ही या ठिकाणी लावतो. तो जाताला वर व्यवस्थित. तिने काय मुंबईतून 2 झाडं आणलेली असत. त्याचा काय तो कल बघ खडे हा तो. हा वळम्यात घेऊचा असा कारण वाकडा जाता नाही झाड. इकडे महावितरणची विद्युत लाईन असा, इकडे पण लाईन असा. ह्या दोघांच्या मध्यभागी असा नारळ झाड जाऊ काय. वळम्यात घेते का व्यवस्थित चेपून असा चेपून घेऊ काय. चांगला चेपायचा. हां व्यवस्थित वळम्यात येऊन दे. चांगली अशी त्याका माती घालून घ्यावया. शाबास. इकडे केळीचं झाड असा. अजून इकडे आमका झाडांका माती घालूची असा. घेऊया पटापट काम करून. ह्या एक छोटासा नारळाचा झाड असा मालकांच्या देवघरात होता. त्यांनी आता येताना घेऊन दिलेली असत. ह्या आता हय लावचा असा. जास्त खाली लावता नाही, वरचेवर लावता असा. त्याका खाली या माती आता वायरीवर सावळा नाही गेली पुरी. हा नाही जाऊची ना. नाही जाऊची. मस्त आहे की झाडं आम्ही लावतो असं होती सगळी जगा दे. हा शाबास. असा चांगला चेपून घेऊ काय. आणि इकडे शेगूल असा शेवगू शेवग्याचं झाड लावून घेऊया. लावलेली अशी माती घालून घ्यावया. 2-3 झाडं रवलेली असतात त्यांना माती घालून घ्यावया. सर पेरूचा झाड लावलेला असा कलाम असा कलाम. आणि या ठिकाणी एक पेरू ते का धरलेलो पण असा. मालकाने नाही खाल्यानंतर मला पाखरा जरी खाते. हा ह्या उद्देशाने ह्या पेरूचं झाड लावलेला असा. एखादा आम्ही जर सुतळ बांधलेली असा कारण तिथे फांदे जरा मोठे असत. असे पाकळे चरियत घालतं असं बघूया. रोपा येतात काय एका. जागा फुकट जाता नाही ना. सगळीकडे झाडा लावची असत त्यांका. हां हे आता हुरून घेऊया. झेंडूच्या फुलांचे बिये टाकलेले असत. आता हुरून घेऊया असे. बघूया ह्यांका रोपा येतात काय. ह्या वर्षात आम्ही काजूची, आपूस आंब्याची, शेगलाचा एक 2 नारळाची, 2 केळीची, एक जांभळाचा, एक पेरूचा आणि तिकडे गुलमोहर आणि रतांब्याचं झाड लावलेला असा. एवढी झाडं आज आम्ही इकडे लावलेली असत. तर वृक्षतोडीबरोबर आम्ही वृक्ष लागवड पण करतो. तर ह्या सगळा काम झालेला असा. हातपाय धुऊया, दक्षिणा घेऊया आणि आपले मार्गस्थ होऊया. झाडे लावा, झाडे जगवा. धन्यवाद.